कॉलेजमध्ये एका मुलामुलीच्या मैत्रीची बातमी वायासारखी पसरली होती. रॉबिन आणि बालीचे प्रकरण वेगळे नव्हते. प्रत्येकजण त्यांच्यात फूट पडेल असा अंदाज बांधू लागला होता, ज्यामुळे मला आणि माझा मित्र रॉबिनला खूप त्रास झाला. रात्री 2 वाजता आम्ही सर्वजण अचानक आमच्या दारावर जोरात ठोठावल्याने जागे झालो. थर्ड इयर सिनियर असलेले नाझिम खान आमच्या खोलीत शिरले. तो एक रुंद खांद्याचा माणूस होता. त्याला लहान लाल दाढी होती. तो एक देखणा माणूस होता. एक असा माणूस होता ज्याचे नाव आपण कॉलेजच्या मारामारीच्या कथांमध्ये बरेचदा ऐकले होते. एक असा माणूस होता ज्याचा माझ्या काही वरिष्ठांनी आदर केला होता. काहींना त्याची भीती वाटत होती आणि काही त्याला घाबरत होते. माझ्या वरिष्ठांचा तिरस्कार होता. नाझिम भैयाशी आमचा हा पहिला संवाद होता आणि आम्ही भीतीने थरथरत होतो. तो जोरात ओरडला, "इथे रॉबिन कोण आहे?" रॉबिनने नम्रपणे उत्तर दिले, "मी रॉबिन आहे." नाझिम भैया रॉबिनकडे चिडून बघत अधीरतेने म्हणाला, "बालीचे काय करणार आहेस?" "अजित, माझा मित्र, तिच्यावर प्रेम करतो हे तुला माहीत नाही का? त्याच्यावर प्रेम करण्याची हिंमत कशी झाली? माझे मित्र दिवसाच तुला मारणार होते. पण तुझ्याशी बोलण्याचा विचार केला. तर मी येथे आहे." ते शब्द ऐकून रॉबिन घाबरला आणि थरथरत्या आवाजात म्हणाला, "भाऊ, आमच्यात असं काही नाही. आम्ही फक्त खूप चांगले मित्र आहोत. काल मला अजित भैयाबद्दल कळलं की तो तिच्यावर प्रेम करतो. आज ती खूप उदास होती. त्यामुळे आम्ही एकत्र येऊन काही तास कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये बसलो होतो. ठीक आहे, तुम्ही दोघे चांगले मित्र आहात. जेव्हा तुला तिची गरज असेल तेव्हा ती तुझ्यासाठी तिथे असेल हे तू मला सिद्ध करू शकशील का? तसं असेल तर बालीला सांग की माझ्याशी मैत्रीची कबुली दे. माझा नंबर घ्या आणि सुट्टीच्या वेळी त्याच्याबरोबर लायब्ररीत या. मी तिथे नसल्यास मला कॉल करा." "हो भाऊ, मी ते करू शकतो. मी उद्या बालीबरोबर येईन आणि ती तुला आमच्या मैत्रीबद्दल कबूल करेल." "चांगली गोष्ट. उद्या तिने तसे केले तर मी आज तुला वचन देतो की माझा कोणीही मित्र तुला किंवा बालीला दुखावणार नाही. अजित सुद्धा तिला दुखावणार नाही." हा नाझिम खानचा शब्द आहे आणि तुला माहीत आहे की माझ्या शब्दांना यात महत्त्व आले आहे. कॉलेज. नाझिम भैया रॉबिनशी बोलणे संपवून रूमच्या बाहेर गेला. मी पण प्रितेशसोबत काही मिनिटे थांबलो. रॉबिन आणि नाझिम भैयाचे संभाषण ऐकून आम्ही दोघेही गोंधळून गेलो. आम्ही दोघेही स्तब्ध झालो आणि मग प्रितेश स्तब्ध झाला. "अरे, काय झाले यार? तू काय केलेस? तुम्ही स्वतःला या संकटात का पडत आहात? तुला बाली आवडते का?" मग ते यापुढे सहन झाल्याने रॉबिनने चिडलेल्या आवाजात उत्तर दिले, "अरे, मला शांततेत सोड. मी तुम्हा दोघांना संपूर्ण प्रकरण समजावून सांगत आहे." मी नाझिम भैयाला सांगितल्याप्रमाणे मला कालच अजित भैयाच्या केसबद्दल कळले. काल रात्री बालीने मला फोन केला आणि ती जोरजोरात रडू लागली. तिने मला अजित भैयाबद्दल सांगितले, जो आमच्या कॉलेज लाईफच्या पहिल्या दिवसापासून तिच्या मागे होता. तिने त्याला कधीही पसंत केले नाही आणि नेहमी त्याच्याकडे दुर्लक्ष केले. पण तो अजित भैयाला त्याच्या मित्रमैत्रिणींना, ज्येष्ठ मुलींना रॅग करून त्रास देत असे. काल रात्री त्यांना वरिष्ठांनी बोलावून घेतले. त्यांनी तिच्याशी गैरवर्तन केले आणि तिला माझ्याशी बोलू नकोस असे बजावले. माझ्याशी बोलत राहिल्यास मुलींच्या वसतिगृहाच्या वॉर्डनकडे तक्रार करू, अशी धमकीही त्यांनी तिला दिली. तिने मला ते विसरायला सांगितले कारण मी अजित भैया आणि त्याच्या ग्रुपमध्ये अडकू नये असे तिला कधीच वाटत नव्हते. तिच्या मोठ्या, सुंदर डोळ्यांतून वाहणाऱ्या अश्रूंच्या सारासह तिचे वेदनादायक शब्द ऐकून माझे मन दुःखी झाले. मी बालीच्या प्रेमात पडलो आणि तिच्या डोळ्यातील अश्रू मला दुखावले हे मला पहिल्यांदाच जाणवले.
ती आजही उदास होती म्हणून पहिल्यांदा मी तिच्यासोबत कॅन्टीनमध्ये गेलो आणि कॉलेज कॅम्पसमध्ये तिच्यासोबत काही तास घालवून तिला चांगला वेळ देण्याचा प्रयत्न केला. अजित भैया रागाने भरलेल्या चिडलेल्या डोळ्यांनी आमच्याकडे बघत असल्याचे मला दिसले. शेवटी डिसेंबरच्या थंडीत आमच्या पहिल्या सत्राच्या परीक्षा सुरू झाल्या. पहिले 3 पेपर आमच्यासाठी खूप चांगले गेले. तिसरा पेपर संपल्यानंतर पुढच्या परीक्षेसाठी 1 दिवसाचा गॅप मिळाला. त्या संध्याकाळी कॉलेजच्या मुख्य इमारतीने लाल आभाळासमोर आपली मोठी कमान उभी केली आणि त्यावर सूर्य मावळत असल्याचा भास होत होता आणि त्यावर आकाशातून धुळीचा वर्षाव होत होता. परीक्षेनंतर मी रॉबिनला दिसले नाही पण काळजी वाटली नाही, कारण बालीसोबत बाहेर जाणे आणि कॉलेज कॅम्पसमध्ये फिरणे ही तिची नेहमीची सवय होती. काही तासांनी तो सुजलेला चेहरा, लाल डोळे आणि थरथरत्या आवाजाने परतला. त्याचे तुकडे तुकडे झालेले दिसले. मला वाटले की तिच्या आणि बालीमध्ये काही गैरसमज झाले असतील आणि ते लवकरच दूर होतील, जसे माझ्या श्रेयाच्या बाबतीत होते. त्याच्या डोळ्यातून सतत अश्रू वाहत आणि द्वेष आणि विश्वासघाताचे सार खोलीभर पसरून तो काही तास झोपला. काही तासांनंतर ते अधिक सहन झाल्याने रॉबिन उठला आणि निराश आवाजात मला म्हणाला, भाऊ, माझी फसवणूक झाली आहे. बालीने माझे हृदय तोडले. त्याने माझ्याशी प्रत्येक गोष्टीबद्दल खोटे बोलले. आज आमच्या परीक्षेनंतर क्रिशने मला कॉल केला आणि मला सांगितले की त्याच्याकडे एक रेकॉर्डिंग आहे, ज्यामध्ये बालीसोबत शाळेच्या दिवसातील त्याचे संभाषण आहे. त्याने मला रेकॉर्डिंग ऐकण्यास आणि ख्या बालीबद्दल जाणून घेण्यास सांगितले. सुरुवातीला मला त्याच्या बोलण्यावर विश्वास बसला नाही, पण नंतर एकदा रेकॉर्डिंग ऐकून बालीबद्दलचे माझे सर्व गैरसमज दूर करण्याचा विचार केला. खरं सांगायचं तर रेकॉर्डिंग ऐकल्याबद्दल मी माझ्या आत्म्याला शाप देत आहे, ज्यात माझा एक वेडा एकतर्फी प्रियकर क्रिशशी तिच्या लैंगिक चॅटचा समावेश आहे. माझ्या शिरपेचात जे निखळ प्रेम उसळत होते ते त्याच्या तिरस्कारात बदलले. माझ्या मेंदूने काम करणे बंद केले आहे आणि काही तासांपूर्वी माझ्या कानांनी माझ्या मेंदूला जे संकेत दिले होते ते माझे हृदय अजूनही स्वीकारत नाही. बळी माझा विश्वासघात कसा करू शकतो भाऊ? ती माझ्याशी असं कसं करू शकते? ती मला खोटे कसे सांगू शकते? माझ्या जिवलग मित्राचे हे शब्द ऐकून मला खरोखरच आश्चर्य वाटले. श्रेया व्यतिरिक्त जी मला माझ्या आयुष्यात सर्वात साधी आणि शुद्ध मनाची मुलगी वाटत होती, अशा मुलीने त्याची फसवणूक केली होती. त्यावेळी परिस्थिती अत्यंत गंभीर दिसत होती. मी रीतीला फोन केला, जो बाली नंतर रॉबिनचा सर्वात जवळचा मित्र होता. मी त्याला क्रिशबद्दलचे रेकॉर्डिंग आणि सर्व घटना सांगितल्या. मला तिच्या अपेक्षेइतके आश्चर्य वाटले नाही. मग ती माझ्याशी कुजबुजली, ठीक आहे, सर्वप्रथम मला तुझी आणि रॉबिनची माफी मागायची आहे. मला क्रिशबद्दल माहिती होती. शालेय दिवसांपासून तो तिचा प्रियकर होता आणि आमच्या रॅगिंगच्या काळात त्यांचे ब्रेकअप झाले. मला रेकॉर्डिंगबद्दल काहीच माहिती नाही.